नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साधी सोपी पण अगदी परिपूर्ण अशी आपली उपासाची थाळीची रेसिपी बघणार आहोत। बघू शकाल अगदी छान अशी पांढर शुभ्र आणि मऊसूत अशी आपली वरईची भाकर, बटाट्याची भाजी, पेरूची चटणी, अगदी छान असा आपला राजगिऱ्याचा शिरा देखील तयार आहे। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण शिरा हा बनवून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवरती कढई गरम करून घ्यायची। कढई गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला कितपत शिरा बनवायचा आहे त्यानुसार आवडीनुसार कमी जास्त आपण तूप हे गरम करून घ्यायचं। जर आपल्याला जास्त आवडत असेल तर एक वाटीसाठी अर्धा वाटी आपण तूप हे प्रमाण घेतलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर यामध्ये राजगिऱ्याचं रेडीमेड पीठ घेतले। घरी देखील आपण राजगिरा दळून त्याचा वापर केला तरी काही हरकत नाही। त्याची देखील अगदी छान असा रवेदार आपला शिरा हा तयार होतो। लय तुपामध्ये आपण पीठ हे व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती याला 3 ते 4 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत। जेवढं परफेक्ट आपला राजगिऱ्याचं पीठ भाजून होईल तेवढाच अगदी छान असा आपला शिरा तयार होईल। जर आपलं पीठ हे कच्चं राहिले तर शिरा हा आपल्या टाळूला खाताना लागेल, म्हणून पीठ हे व्यवस्थित एकसारखं मंद आचेवरती चमच्याने हलवत ह्या पद्धतीने तूप सुटेपर्यंत आपण हे पीठ हे भाजून घ्यायचं। ह्या पद्धतीची अगदी परफेक्ट असं सैलसर पीठ होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेतलं। अगदी परफेक्ट असं आपलं आता राजगिरीचं पीठ हे भाजून तयार झाले। तर पीठ हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच लगेचच याच्यामध्ये आपण अंदाजानुसार 1 ते 1.5 ग्लास आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी हे घालून घेऊया। सर्वात प्रथम मी पाऊण ग्लास हे घातलंय पाणी। आपल्याला जसं लागेल तसं आपण पाण्याचा वापर करून घेऊया। का आपण यामध्ये पुन्हा दूध वापरणार आहोत, डायरेक्टली तुम्ही सगळंही दुधाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही। इथे मी आता पाऊण ग्लास पाणी हे घातलंय। त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि एक मोठ्या आकाराचा 1 कपभर आपण यामध्ये दूध हे घालतोय। दुधामुळे आपल्या शिऱ्याला कलर छान येईल आणि चव देखील अगदी छान अशी आपल्या शिऱ्याला येईल। लगेच याच्यामध्ये आपण दूध घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। आवडीनुसार लगेच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रूट्स आपण या स्टेपला यासाठी घातले तर ड्रायफ्रूट्स देखील शिऱ्यासोबत ते शिजतील आणि ते तूप सुटेल त्या तुपामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स देखील आपले भाजले जातील। तर थोडं आपलं दूध आटू दिलं होतं, त्यानंतर पुन्हा उरलेलं दूध यामध्ये आपण टाकून घेतले। पाऊण ग्लास पाण्याचा वापर आणि 1 मोठा कपभर आपण यामध्ये दूध घातले। डायरेक्टली पूर्ण दुधाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही। दूध हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले। पिठामध्ये संपूर्ण दूध हे आटल्यानंतर लगेच याच्यामध्ये गरजेनुसार साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। साखर घातल्यानंतर देखील साखरेचं पाणी होतं आणि त्या पाण्यात देखील आपल्याला पुन्हा हा शिरा शिजून घ्यायचा असतो, म्हणून आपल्याला अगदी योग्य प्रमाणामध्ये दूध पाण्याचा वापर हा करायचा आहे। तर यात लयच अगदी थोडीशी किसमिस घातली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आणखी आपण 2 ते 3 मिनिटं हा शिरा शिजवून घेणार। आता आपल्याला शिरा हा कितपत घट्टसर आणि सैलसर हवा आहे आवडीनुसार आपण तयार करून घ्यायचा। बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला राजगिऱ्याचा शिरा हा तयार आहे। चला तर आपला आता राजगिऱ्याचा शिरा तयार झाला आहे। त्यानंतर लगेच आपण पेरूची चटणी करायला घेऊया। चटणी बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचे 2 कच्चे पेरू घेतले। अगदी थोडे पिकलेले वापरले तरी काही हरकत नाही, पण जास्त पिकलेले वापरू नका। त्यामुळे जी काही चटणी असते आपली पेरूची तिला पाणी सुटतं आणि तिची चव देखील बिघडते। जास्तीत जास्त करून ह्या पद्धतीचा कच्चा पेरूचा वापर करा, त्यामुळे अगदी छान अशा आपली चटणी ही तयार होते। तुम्ही उपासाच्या दिवशी असो किंवा इतर वेळेस नक्की ह्या पद्धतीने पेरूची चटणी ही करून बघा। अगदी छान अशी आपली ही चटकदार अशी आपली पेरूची चटणी ही तयार होईल। मुलं देखील अगदी आवडून खातील एवढी छान। आपल्याला हवं तसं आपण थोडाफार ह्या चटणीमध्ये बदल करून घेऊ शकतो। आता आपण उपासासाठी बनवत आहोत म्हणून इथे लसूण किंवा थोडेसे मेथीचे दाणे वापरून आपण वापरणार नाही आहोत। जर आपल्याला इतर वेळेस बनवायचं असेल तर थोडे मेथी दाणे आणि हिंग वगैरे वापरून ही चटणी बनवा। अप्रतिम अशी चविष्ट अशी आपली चटणी ही तयार होते। तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण दोघीही पेरू बियांचा भाग काढून आपण कट करून घेऊया। तर मी आता संपूर्ण पेरू हा कट करून घेतला। ह्या पद्धतीने आपला पेरू हा कट करून झाल्यानंतर लगेच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। जर आपल्याकडे याचा खलबत्ता असेल दगडाचा
त्यामध्ये हिला डायरेक्ट थोडंसं असं कांडून घेतलं तर अप्रतिम अशी आपली चटणीही तयार होते. जर आपल्याकडे नसेल तर ह्या पद्धतीने मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही. अजिबात पाणी न घालता ह्या पद्धतीने आपण पेरू हा मिक्सरला बारीक करून घेतला आहे. त्यानंतर लगेच आपण आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला पेरू हा एका भांड्यामध्ये आता काढून घेत आहे. तर एका भांड्यामध्ये आपलं काढून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये काही मसाले आणि फोडणी देखील लावून घेणार आहोत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीची चटणी करून बघा. उपासाच्या दिवशी अगदी चविष्ट अशी आपली चटणी ही तयार होते. आवडीनुसार लाल तिखट, आपल्याला कितपत तिखट हवी चटणी त्यानुसार लगेच अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकलं. अगदी छान चटपटीत अशी चव येण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं काळा मिठाचा वापर केला आहे. जर आपण उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. 1 चमचा तेल फोडणी पात्रामध्ये अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये जिरे फुलल्यानंतर ह्या पद्धतीने अगदी गरम गरम फोडणी आपण चटणीवरती लावून घेतली. तर लगेच फोडणी लावल्यानंतर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर आपण उपासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर किंवा कढीपत्ता घातला तरी काही हरकत नाही. पुन्हा आणखी आपण जर उपासाला खात असाल तर ते पदार्थ देखील आपण यामध्ये घातले तरी काही हरकत नाही. तर अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट अशी चटणी ही तयार झाली. जर तुम्हाला थोडंसं गोड हवी असेल तर चटणी यामध्ये गोड किंवा साखर घातली तरी काही हरकत नाही. तर आपली आता चटणी आणि शिरा हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच आपण जिरे बटाटा बनवणार आहोत. जिरा बटाटा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, तर यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे देखील अगदी छान फुलवून घेतले. जिरं अगदी छान फुलल्या, जेवढं परफेक्ट आपलं जिरं हे परतून होईल तेवढीच अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होईल. म्हणून जिरे हे अगदी छान असं व्यवस्थित फुलून घ्या. त्यानंतर परतून घ्या तेलामध्ये. लगेच उकळून घेतलेले बटाटे ह्या पद्धतीने आवडीनुसार आपण कट करून चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला आता काही घालण्याची गरज नाही. अशीच आपली अगदी चविष्ट ही भाजी तयार होते. पुन्हा आणखी जर तुम्हाला जिरे पावडर वगैरे टाकायचं असेल, म्हणजे आपण उपासाला खात असाल तर काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले. फक्त 2 मिनिटभर फुल गॅसवरती आपण हिला एकसारखं चमच्याने हलवत अगदी छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची. अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट उपासाची बटाट्याची भाजी देखील तयार झाली. ह्या पद्धतीने जिरा बटाटा तुम्ही करून बघा. अगदी छान असा आपला बटाट्याची भाजी तयार झाली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अगदी थोडासा लिंबूचा रस घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपली बटाट्याची भाजी देखील तयार झाली. आता लगेच आपण भाकरी करायला घेऊया. भाकरी बनवण्यासाठी लगेच मी कढई गरम करून घेतली. आता आपल्याला 1.5 वाटी पिठासाठी इथे 1 वाटी मी पाणी हे गरम करून घेते. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. जर तुम्ही भाकरीमध्ये मीठ खात नसाल, म्हणजे उपासाच्या दिवशी टाकत नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. लगेच पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला ह्या पद्धतीने उकळी आल्यानंतर अगदी थोडं थोडं पीठ घालत आता आपण हे पीठ हे हटून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण आता भाकरीची उकड ही काढून घेणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. अगदी छान अशी आपली बराच वेळपर्यंत, कमीत कमी 1 ते 2 दिवसपर्यंत तशीच आपली भाकर अगदी छान मऊसूत अशी राहते आणि दिसायला देखील अगदी अप्रतिम अशी पांढरशुभ्र आपली अशी वरईची भाकर ही तयार होते. तर वरईचं पीठ हे विकतचं मी वापरते. जर आपण घरगुती वापरत असाल तर त्यावेळेस अगदी थोडंसं साबुदाणा वरई दळताना घाला. त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार होते. तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ह्या पद्धतीचे आपलं थोडंसं सुकं असं आपलं पीठ तयार होतं. त्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करायचा आणि 1 ते 2 मिनिटभर आपण याला वाफ फिरू द्यायची. वाफ फिरून झाल्यानंतर लगेच आपण 2 ते 3 मिनिटानंतर लगेच गरम गरम पीठ हे एका भांड्यात काढून घ्यायचं. तांब्या किंवा आपल्याकडे वाटी असेल त्या वाटीच्या सहाय्याने आपण ह्या पद्धतीने आता
पीठ हे छान मऊसूत गोळा होईपर्यंत चोळून घेणार आहोत। जेव्हा परफेक्ट असं आपलं पीठ चोळून होईल ना, तेवढी अगदी छान अशी आपली मऊसूत भाकर ही तयार होईल। एकसारखेने अगदी छान अशी आपली भाकर ही तयार होते। जर आपल्या तांब्यानं जास्ती पीठ हे चिटकत असेल तर थोडंसं गरम पाण्याचा हात लावून आपण पीठ हे मळून घेतले ह्या पद्धतीने तरी काही हरकत नाही। मी तांब्याने आता तो करून झाले, त्यानंतर हाताला देखील आपल्यावर चटके बसतील म्हणून बसत असेल तर ह्या पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने करून घेतलं तरी काही हरकत नाही। पुन्हा अगदी थोडंसं पाण्याचा हात करत ओला करत ह्या पद्धतीने आपण कणकेचा गोळा हा व्यवस्थित तयार करून घ्यायचा। अगदी छान असा मऊसूत आपला गोळा तयार झाला आहे। आता आपल्याला भाकर लहान मोठी कसं हवी त्यानुसार कणकेचा गोळा हा घेऊन लगेच आपण आता भाकर ही तयार करून घेणार आहोत। भाकर न थापता तर आज आपण लाटून बनवणार आहोत। तर भाकर भाजण्यासाठी साईडला गॅसवरती आपण तवा हा गरम करायला ठेवला आहे। लगेचच आपण इकडे भाकर तयार करायला घेऊया। तर लगेच पीठ लावून आपण ह्या पद्धतीने भाकरी ही लाटून घेणार आहोत। म्हणजे ज्यांना भाकरी येत नसतील ते देखील ह्या पद्धतीने आपण पोळीसारखं लाटून ही भाकर तयार केली तरी काही हरकत नाही। अगदी छान अशी आपली भाकर ही तयार होते। आपल्या आवडीनुसार जाड बारीक आपल्याला कशी हवी भाकर त्यानुसार आपण आता लाटून घ्यायची। मी आता अगदी जाड किंवा बारीक ह्या पद्धतीची भाकर ही तयार करून घेतली। अगदी छान अजिबात तळे वगैरे न जाता अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार आहे। लगेच आपण भाकरी भाजण्यासाठी घेऊया। तर साईडला गॅसवरती आपला तवा हा गरम झाला आहे। लगेचच आपण आता भाकर ही घातली आहे। भाकर टाकल्यानंतर लगेचच पाणीही नाही लावायचं, तर 1 मिनिटानंतर आपण पाणी लावणार आहोत। ह्यामुळे काय होतं, खालची साईड ही थोडी व्यवस्थित भाजून होते आणि वरती आपण पाणी लावलेलं ते सुकत नाही, म्हणून आपल्या भाकरीला तडे जात नाही। बरेच वेळेस काय होतं, आपण लगेचच पाणी लावतो आणि त्यामुळे खालची भाकर ही भाजून होत नाही, पण वरती आपलं पाणी हे लगेचच सुकतं आणि त्यामुळे आपल्या भाकरीला तडे जातात। म्हणून 1 ते 2 मिनिटानंतरच आपण भाकरीला पाणी लावायचं आणि लगेचच 1 मिनिटानंतर आपण दुसरी साईड ही बदलून घ्यायची। म्हणजे आपल्या भाकरीला अजिबात तळे वगैरे जात नाही आणि अगदी छान अशी भाकरी आपली भाजून होते। तर आता आपण दोघीही साईडने व्यवस्थित आता भाकर ही भाजून घेऊया। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन ह्या पद्धतीची व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे आपल्याला मिळेल। तर ह्या पद्धतीने आपण आता भाकर ही भाजून घेतली। तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भाकर ही फुगून तयार झाली आहे। नक्की या पद्धतीने आपली वरईची भाकर तयार करून बघा। अगदी दिवसभर अगदी छान मऊसूत आणि कापसासारखी अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार होते। तर आपल्या आता संपूर्ण उपासाची थाळी ही तयार झाली। अगदी साधी सोपी प्रत्येकाकडे राहणाऱ्या साहित्यात आणि अगदी छान अशी आपली परफेक्ट मऊसूत वरईची भाकर ही तयार झाली। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी त्यांच्याकडे पोहोचतील।